याला चालले आम्ही शेण आणायला चालल्यात, कारण मार्गशीर्ष महिन्यातला उद्या दुसरा गुरुवार आहे आणि अंगण साडवण्यासाठी आम्हाला हवा आहे शेण. ही बघा गौ माता कशी शेपूट हलवते मस्त छानपैकी. ह्या बघा गाई कशा मस्त चरायला लागल्यात. आणि हे आहे त्यांचं क्यूटचं वासरू. हाय. ती बघा खुशी मम्मीला हेल्प करायला लागली. खुशी थांब, कुठे चालली? कढीपत्ता आणायला. मम्मी शेण भरते तोपर्यंत आपण थोडा कढीपत्ता तोडायला जाऊया. ही आहे माझी मम्मी. कुठे चाललंय? कढीपत्ता आणायला का? कढीपत्ता आणायला चालला. कढीपत्ता. बापरे वाव. सविता जिजीचा नळा गेला. सविता जिजीचा दुधीचा मळा काढलाय वाटतं. तिथे मध्ये आहे. बापरे जंगलात चालले आम्ही. हा बघ आहे कढीपत्ता इथे. लोटते काय मला? हो वा. ही बघा उलट बोलते मोठ्या माणसांना. गुलाब. गुलाबाला काटे किती असतात? तुम्ही कढीपत्ता तोडायला आलात की फुलं तोडायला आल्यात? आणि सगळेच तोडायला आले. सगळं केळीची झाडं. हा 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 हा, किती मस्त वारा. कढीपत्त्याचं झाड नीट तोडा. असं असं तोडायचं. मला नाही तोडताना येते. जाम जोर लागते. चारी बाजूला हिरवळ. वाव. सनसेट बघा किती छान वाटतो. त्याच्या बागेमध्ये तुझं काय चाललंय? काय चाललंय? मी फुलं शोधायला लागले देवासाठी. इश कसे. तू शेण भरलं का? शेण भरलं. मस्त मस्त छान पैकी. आम्ही हे कसलं झाड आहे? हा मग हे कसलं झाड आहे? आम्ही बट्ट मोगरा ना. बट्ट मोगरा आहे मग काहीतरी म्हणतात त्याला. वाव वाव. हे बघा अबोलीची फुलं काय भारी. झालं बट्ट मोगरा. हे बघा किती सुंदर असं फूल. कोणतं फूल आहे कमेंट करून नक्की सांगा. ह्या बघा हिरव्या हिरव्या गार भाज्या आहेत. ह्या मोसमात तर ह्या भाज्या खायलाच पाहिजेत. लाल भाजी, माठ भाजी कशा मस्त हिरव्या हिरव्या गार आहेत. ह्या सीझनमध्ये ह्याचीच भाजी करून खायला हवी. मस्त गार हिरवगार. हे काय मम्मी? पास. पास सांगतात ह्याला आमच्या भाषेत.
हे सविताजीचं घर ना? हम्म. नाही माहीत वाटते. ते पारायणाला गेले असं ना? हां, आज पारायण आहे ना? हम्म. तुझे पिशवीत टाकले. शेण घ्यायच्या आधीच घरी निघाल्यात. शेण कोण घेणार? परत यायला इकडे पुलक्कड. ही आळशी, एक नंबर आळशी. बोलली ती. परत आले आहोत आम्ही गाईच्या गोठ्यात. ओ इथून ये खुशी. मी आलं शेण घेतलं. ओ चल. कामचोर. ए थांबा मला. चालल्या घरी. पागल झालीस काय? ओ पण तो आज आलाच नाही ना प्रारंभ. आज रंगलाय हरिबाबाकडे. आलो आता घरी शेण घेऊन. तो शाळेत का नाही गेली ते सांग मला. तुला कंटाळा सदा ना कदाच. मी रोज शाळेत जाते. आज कंटाळा आला होता मला. हे आहे आमच्या गावातलं खो खोचं ग्राउंड. इथे येतात मुलं प्रॅक्टिस करायला. आणि आता यंगस्टार पण येते ना, तर पोरांची जोरदार प्रॅक्टिस चालू आहे. हा बघा रस्त्यातच दिसला आम्हाला. दिसताना पण ओळखायला पाहिजे. बापरे, आजोबा साप दिसला आम्हाला. साप. एवढा मोठा साप. एवढा मोठा. पहिल्यांदा साप बघितलाय. हे आहे आमचं मंदिर गावाचं, ग्रामदेवतेचं. ही कोणाची मावत्यांची व्हॅन. मावत्याने आले वाटते. म्हणजे मावत्यांची व्हॅन नाही. बोल तरी. हा नाही ते बोललं ते बरोबर आवाज निघतो. हो म्हणायचं. हो बघा पाठच्या मुली कशा बघतात. त्या मुली बघतात. त्यांना पण व्हिडिओ मध्ये घेतलं पाहिजे होतं. त्या मुली. हे आमचं डम्पिंग ग्राउंड आहे. पतली 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 कमर ऐसे ना हिला. काय पण कुठे करते. मी गाणं बोलते. काय करते? थंडी लागले. शेकोटी करते. लाजते ती, लाजते. फायनली आम्ही पोचलो आमच्या घरी. हे आहे माझं घर. दार उघडाच ठेवलाय तो. नाही ना. नीट ठेव शेण. चला बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. तर बाय. बाय. थकली. थकली बाबा.